आज बघा मित्रांनो, आपल्याला पुढच्या टॉपिकला सुरुवात करायची आहे. पुढच्या टॉपिकचं नाव आहे हाऊ टू स्टडी सेल, म्हणजे पेशीचा अभ्यास कसा करावा. बघा, आपल्या डोक्यात बरेचसे असे प्रश्न येतात. त्या प्रश्नांमध्ये जे सेल कॉम्पोनंट्स असतील, पेशीमध्ये असलेले जे सेल ऑर्गॅनिल्स असतील, त्यांचं राहिलेले इंटरॅक्शन्स, त्याचबरोबर पेशी दुसऱ्या पेशीबरोबर कोणत्या पद्धतीने कम्युनिकेशन्स करणार, त्याचबरोबर पेशीचं असलेलं लाईफ, म्हणजे पेशी किती दिवस जिवंत असतात किंवा मरतात, असे असंख्य प्रश्न तयार होतात. आणि असंख्य प्रश्न तयार झाल्यामुळे आपली क्युरियोसिटी वाढली स्टडी ऑफ सेल. परंतु आपण अभ्यास करताना, पेशीचा अभ्यास करताना आपल्या डोळ्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्स म्हणणार रिझॉल्विंग पॉवर. पेशीच्या आकारापेक्षा ह्युमन आयची रिझॉल्विंग पॉवर्स ही कमी असल्यामुळे आपण नेकेड आयने पेशी बघू न शकल्यामुळे आपल्याला काही डिव्हाइसची मदत घ्यावी लागते. मग मदत का घ्यावी लागते, तर त्यासाठी आपल्याला काही टर्मिनॉलॉजींची ओळख होणं आवश्यक आहे. आणि टर्मिनॉलॉजीमध्ये पहिला जो शब्द आहे त्याला म्हणणार आपण नियर पॉईंट डिस्टन्स. याला म्हणतात नियर पॉईंट डिस्टन्स. या नियर पॉईंट डिस्टन्सला म्हटलं जातं डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. दॅट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. म्हणजे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यांपासून एक विशिष्ट अंतरावर ठेवल्यानंतर डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आपण तो सदगत्या बघू शकतो. त्याला म्हणणार आपण मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, किंवा त्याला म्हणतात नियर पॉईंट डिस्टन्स. जर त्या डिस्टन्सपेक्षा जर आपण तो डोळ्यांपासून अंतर जर कमी केलं तर आपल्याला डोळ्यांना ताण पडण्यास सुरुवात होते. आणि जे नियर पॉईंट डिस्टन्स हे राहणार 25 सेंटीमीटर. बघा, डोळ्यांपासून हा जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे हा 25 सेंटीमीटरवर ही आपली कॅपॅसिटी आहे. 25 सेंटीमीटरवर जर ऑब्जेक्ट असेल तर आपल्या डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा ताण न पडता हा ऑब्जेक्ट आपण बघू शकतो. परंतु त्यापेक्षा जर डिस्टन्स कमी केलं तर आपल्या डोळ्यांवर ताण पडण्यास सुरुवात होते. मग ह्या डिस्टन्सला म्हणतात नियर पॉईंट डिस्टन्स किंवा मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन्स. जर समजा या 25 सेंटीमीटर डिस्टन्सवर जर समजा आपण दोन ऑब्जेक्ट ठेवले, आता उदाहरणार्थ समजा हे दोन ऑब्जेक्ट आहेत. हे ऑब्जेक्ट आपण 25 सेंटीमीटर्सवर ठेवले. जर समजा डिस्टन्स लांब असेल तर आपण सेपरेट करून सहजगत्या बघू शकतो. परंतु त्यांचं जर डिस्टन्स कमी करत गेलो तर त्यामध्ये असलेलं डिस्टन्स जर 0.1 mm असेल तर 25 सेंटीमीटरवर सुद्धा आपण हे दोघे ऑब्जेक्ट सेपरेट करून बघू शकतो. परंतु यापेक्षा जर डिस्टन्स कमी झालं तर आपल्याला हे दोघे ऑब्जेक्ट एक सिंगल ऑब्जेक्ट दिसण्यास सुरुवात होते. याला म्हणतात लिमिट ऑफ रिझॉल्युशन्स. आता या ठिकाणी बघा, हे दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत. हे दोन ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे 0.1 mm. ज्या वेळेला हे दोन ऑब्जेक्ट ह्या डिस्टन्सवर ठेवले तर आपल्याला हे दोघेही सेपरेट करून दिसत आहेत. परंतु हे डिस्टन्स जर कमी केलं तर ते ऑब्जेक्ट एक सिंगल ऑब्जेक्ट म्हणून दिसण्यास सुरुवात होणार. याला म्हणतात लिमिट ऑफ रिझॉल्युशन्स. या लिमिट्समुळे आपण सेल सदगत्या ऑब्झर्व करू शकत नसल्यामुळे आपल्याला काही डिव्हाइसची मदत घ्यावी लागते. आणि डिव्हाइसचं नाव आहे मायक्रोस्कोप. हा मायक्रोस्कोप वर्क करणार हा कॉन्व्हेक्स लेन्सवर. हे कॉन्व्हेक्स लेन्स जर आपण एक पॅरललमध्ये आपण जर अरेंज केले तर आपल्याला ऑब्जेक्ट हा मॅग्निफाय करून दिसण्यास मदत होते. मग पहिल्या वेळेला रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने 1665मध्ये त्यांनी डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोप खाली ज्या वेळेला त्यांनी कॉर्क ऑफ स्लाइस ऑफ बार्क, म्हणजे जी साल असते, म्हणजे ओक नावाच्या झाडाची जी साल असते त्या सालीखाली एक स्मूथ सॉफ्ट असं काही डेड सेलचा जो समूह असतो त्याला म्हणतात कॉर्क. यांनी काय स्लाइस घेतल्या आणि त्यांनी डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोप खाली बघितल्या आणि त्यांनी ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना जे स्ट्रक्चर दिसलं हनीकोम लाईक स्ट्रक्चर दिसलं. आणि हे एम्प्टी कंपार्टमेंट, आणि त्या एम्प्टी कंपार्टमेंटला त्यांनी नाव दिलं सेल. सेल म्हणजे लिटल रूम. हा लॅटिन वर्ड आहे, त्याला नाव दिलं लिटल रूम. परंतु ह्या सेल डेट्स असल्यामुळे त्यांना ते एम्प्टी कंपार्टमेंट्स दिसले. परंतु त्यानंतर लिवॉन नावाच्या शास्त्रज्ञाने त्यांनी डिझाईन केलेल्या मायक्रोस्कोप खाली पॉन्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग सेलचं ऑब्झर्वेशन्स केलं. त्यानंतर यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आणि नंतर मग मायक्रोस्कोप आले, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि
इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. मग आपल्याला कॉम्पोनंट्स बघायचे आहेत मायक्रोस्कोपचे. कॉम्पोनंट्समध्ये जर समजा आपण मायक्रोस्कोपचं जर स्ट्रक्चर बघितलं किंवा आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल बघितलं, त्या मायक्रोस्कोप मेन 2 कॉन्व्हेक्स लेन्सपासून तयार झालेला असतो. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जो आपण डोळ्यांनी जो बघतो, डोळ्यांजवळ जो लेन्स असतो त्याला म्हणतात आयपीस. आणि दुसरा जो लेन्स असतो तो लेन्स राहणार स्टेजजवळ. आता स्टेजजवळमध्ये रिव्हॉल्विंग नोज याला अटॅच असलेले हे 3 मॅग्निफायर्स असणार, लेन्स असणार, तेही कॉन्व्हेक्स असणार. त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह लेन्स. हे ऑब्जेक्ट जवळ असतात म्हणून त्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणणार. आणि जिथं आपण ऑब्झर्व करणार त्याला म्हणणार आयपीस. त्याचबरोबर हे जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतात याची मॅग्निफिकेशन पॉवर ही व्हेरी असणार. ते 10x राहणार, 20x राहणार, 40x राहणार. ज्यावेळेला दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार ती ओव्हरऑल टोटल मॅग्निफिकेशन पॉवर असेल. म्हणजे तो ऑब्जेक्ट आपल्याला त्या पटीने एनलार्ज करून दिसणार. बघा, हा स्टेज अप अँड डाऊन करण्यासाठी या ठिकाणी कोर्स नॉब असतो. आणि थोडा चेंज करायचा असेल तर इथं फाईन फोकसिंग नॉब असणार. याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, या ठिकाणी बेस राहणार, सपोर्ट राहणार. त्याचबरोबर इथं फोकसिंग, लाईट फोकसिंग करण्यासाठी या ठिकाणी एक तर मिरर वापरला जाणार, एक तर लाईट वापरला जाणार. म्हणून याला लाईट मायक्रोस्कोपसुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी कंडेन्सर असणार. या कंडेन्सरमधून लाईट इंटेन्सिटी असेल ती आपण काय करणार, ही मॅनेज करणार. या स्टेजवर आपण स्लाईड ठेवणार, स्पेसिमेनचा अभ्यास करणार. त्यानंतर या ठिकाणी बॉडी ट्यूब राहणार आणि त्यानंतर आयपीस राहणार. हे स्ट्रक्चर आणि हे प्रॅक्टिकल आपण बघितलेलंच आहे. यामध्ये आपण मायक्रोस्कोपचं कॉम्पोनंट्स बघितलं. जर समजा आपल्याला सेल असेल, सेलची साईज जर आपल्याला एस्टिमेट करायची असेल तर ती आपण वेगळ्या वेगळ्या फॉर्म्युल्यांनी आपण ती एस्टिमेट करू शकतो. आणि ते आपण आता बघणार. एस्टिमेट द साईज ऑफ सेल. बघा, आता एस्टिमेट द साईज ऑफ सेल म्हणजे समजा आपल्याला पेशीचा आकार जर आपल्याला शोधायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आणि आपण त्या ॲक्टिव्हिटीनुसार त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण पेशीची साईज एस्टिमेट करणार. मग बघा, ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली बघतो, तर त्यावेळेला स्टेजवर आपल्याला असं एक सर्कल दिसतो आणि त्या सर्कलला म्हणतात फील्ड ऑफ व्ह्यू. आता सर्कल दिसतो. हा सर्कल जर आपण बघितला तर त्या सर्कलची जी साईज असते, त्याचा जो डायमीटर असतो तो त्या मॅग्निफिकेशन पॉवरवर अवलंबून असतो. मॅग्निफिकेशन पॉवर जास्त असेल तर फील्ड ऑफ व्ह्यू स्मॉल राहणार, किंवा मॅग्निफिकेशनची पॉवर कमी असेल तर फील्ड ऑफ व्ह्यू लार्ज असणार. बघा, आपल्याला जर पेशीचा आकार शोधायचा असेल तर त्यावेळेला आपण काही ॲक्टिव्हिटी करून ती साईज शोधणार. बघा, आपण काय करणार, सुरुवातीला ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली बघतो त्यावेळेला जो सर्कल येतो त्या सर्कलचा आपण डायमीटर काढणार. मग डायमीटर काढण्यासाठी आपण काय करणार, या स्टेजवर आपण काय करणार, ही पट्टी ठेवणार आणि पट्टी ठेवल्यानंतर त्या सर्कलचं आपण डायमीटर मेजर करणार. ही झाली पहिली स्टेप. डायमीटर निघाल्यानंतर जर समजा डायमीटर असेल तर 5 mm असेल, तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण कन्व्हर्जन करताना 1 mm बरोबर 1000 मायक्रोमीटर असतो. जर समजा 5 mm असेल तर आपण मायक्रोमीटरमध्ये जर काढलं तर 5000 मायक्रोमीटर्स येणार. या आपण या सर्कलचं डायमीटर काढलं, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार, जी स्लाईड असेल त्या स्लाईडवर आपण ओनियन पील्स घेतलेले असेल, स्टेनिंग केलेले एक स्पेसिमेन्स म्हणून आपण काय करणार, त्या स्टेजवर ठेवणार. आता स्टेजवर ठेवल्यानंतर जो फील्ड ऑफ व्ह्यू असणार, त्या फील्ड ऑफ व्ह्यूमध्ये आपल्याला या पेशी दिसण्यास सुरुवात करणार. आता पेशी दिसल्यानंतर आपण काय करणार, त्या पेशींची संख्या मेजर करणार. आता संख्या मेजर केल्यानंतर जर समजा या पेशींची संख्या जर समजा 25 असेल तर आपण काय करणार, या फॉर्म्युल्याची मदत घेणार. या फॉर्म्युला असा आहे की साईज ऑफ वन सेल, जे एका पेशीची साईज इज इक्वल टू डायमीटर ऑफ द व्हिजिबल फील्ड, म्हणजे फील्ड ऑफ व्ह्यू, म्हणजे जो सर्कल दिसतो त्याचा डायमीटर तो आधी आपण काढला. 5 mm बघितला आपण, नंतर कन्व्हर्जन केलं मायक्रोमीटर म्हणजे 5000 मायक्रोमीटर डिवायडेड बाय नंबर ऑफ सेल्स अलॉंग द डायमीटर. या डायमीटरमध्ये आपण नंबर ऑफ सेल्स बघितल्या. डायमीटरमध्ये बघितल्यानंतर ती संख्या आपण
25 पकडली किंवा 25 आपल्याला बघायला मिळाली. आपण काय केलं, ह्या किमती ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून टाकल्या. या ठिकाणी डायमीटर ऑफ विजिबल फील्ड 5000 मायक्रोमीटर डिवायडेड बाय 25 नंबर ऑफ सेल्स. आपण ज्या वेळेला ते डिवायडेशन केलं तर आपल्याला ॲन्सर मिळालं 200 मायक्रोमीटर. म्हणजे एका पेशीचा आकार हा एस्टिमेट केला आपण 200 मायक्रोमीटर. अशा पद्धतीने आपण वेगळ्या वेगळ्या ज्या पेशी असतात याची साईज आपण एस्टिमेट करू शकतो या फॉर्म्युल्याच्या मदतीने. मग यामध्ये काही कन्क्लुजन दिलेले. एस्टिमेट द साईज ऑफ 1 ओनियन पील सेल इज इक्वल टू 200 मायक्रोमीटर्स. आपण या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण या पेशीचा आकार अशा पद्धतीने आपण काय करतो, एस्टिमेट करतो. अशा पद्धतीने वेगळे वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, व्हायरस असेल किंवा सेल्स असतील, आपण यांचा आकार या पद्धतीने एस्टिमेट करू शकतो. आता हे झालं एस्टिमेट ऑफ सेल्स.